एक तास आपण महाराष्ट्रभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया दुपारच्या बातम्यांमध्ये। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यासंदर्भातली पहिली बातमी आहे। राज ठाकरेंचा विदर्भ दौरा सध्या सुरू आहे, कालपासून तो सुरू झालेला आहे। त्याचे सगळे अपडेट्स आपण घेतोय। त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली। उद्धव ठाकरेंवर यावेळी त्यांनी घणाघाती टीका केली आहे। 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, तर मग निकालानंतर अचानक का सांगितला असा सवाल त्यांनी केला। उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदी, अमित शहा हे देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री असतील असं वारंवार सांगत होते, तर तेव्हाच आक्षेप का नाही घेतला असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला। तसंच राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा असा सवाल करत नेमकं कुठे फिसकटलं याची चौकशी व्हावी असं म्हणत राज ठाकरेंनी फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी करायला हवी अशी मागणी केलेली आहे। राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत। नागपूरचा दौरा त्यांनी केला, अमरावतीत ते जाणार आहेत। वेगवेगळ्या विदर्भातल्या जिल्ह्यांचा ते आढावा घेणार आहेत। मात्र त्याच वेळेला आज नागपुरामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली। आधी हा दौरा कशासाठी आयोजित केला ते त्यांनी सांगितलं। उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर फॉक्सकॉनची चौकशी झाली पाहिजे, कुठे फिसकटलं याची चौकशी झाली पाहिजे असं ते म्हणाले। मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितलेली नाही की कोण कोणाबरोबर जाते आणि कोण कोणाबरोबर काय सत्ता स्थापन करते आणि कोण विरोधी पक्षामध्ये बसतं आणि काय चाललंय हे मी अशी गोष्टच आजपर्यंत महाराष्ट्रात मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेली नाही। मी रिझल्ट ज्या वेळेला लागतो त्यावेळेला कोणीतरी सकाळी जाऊन शपथविधी करतं राज्यपालांकडे, मग भाजप आणि एनसीपी एकत्र येतात, मग ते 2 तासात काहीतरी फिसकटतं आणि ते फिसकटल्यावरती मग शिवसेना आणि काँग्रेस आणि एनसीपी होतात। त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं की बाबा आम्ही एका खोलीत बसलो होतो अमित शहा आणि मी, आणि मला सांगितलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देणार। हे कुठून आलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद? अचानक रिझल्ट नंतर तुम्ही काय सांगताय की मला मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं ठरलं होतं, ते त्यांनी द्यायला पाहिजे। तुम्ही 4 भिंतीत ठरलेल्या गोष्टी तुम्ही जाहीरपणे ह्याच्या अगोदर का नाही सांगितल्यात? आणि जर समजा त्यावेळेला उद्धव ठाकरे व्यासपीठावरती हजर असताना जर नरेंद्र मोदी सांगतायत की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, अमित शहा सांगतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेतलात की बाबा तुम्ही माझ्याशी काहीतरी वेगळं बोलला होतात आणि व्यासपीठावर तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय? निवडणुका होऊ दिल्या, लोकांनी मतदान केलं, रिझल्ट लागले आणि मग हे नवीन काढलं। महाराष्ट्राचं लक्ष नाही या सगळ्या गोष्टींकडे। ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे। काय झालंय, आपल्याकडे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना, ते कुठचेही राज्यकर्ते असतील, त्यांना असं वाटतं की नाही समजा गेला तर काय फरक पडतो। मी त्या दिवशी मी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये मी हेच दिलंय की मुळात हे फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे की या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का? प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच, पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। बावनकुळेंच्या कोराडी इथल्या निवासस्थानी तब्बल अर्धा तास ही भेट झाली। मागच्या काही दिवसांपासून मनसे भाजप युतीची चर्चा आहे, त्यामुळे ही भेट विशेष आहे। याआधी बावनकुळेंनी राज ठाकरेंच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली होती। त्यानंतर आता बावनकुळेंच्या घरी आज झालेल्या भेटीनं पुन्हा एकदा युतीच्या चर्चेनं जोर धरलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं भाकीत केलंय। शिंदे फडणवीस सरकार कधीही बरखास्त होईल, भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव झाली की सरकार बरखास्त होईल, आणि जेव्हा असं होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांना कळेल आपण किती मोठी चूक केली आहे असं पाटील म्हणाले। त्याबरोबरच सरकार टिकणार नाही म्हणून प्रशासनही सरकारचं ऐकत नाहीये, प्रशासनावरची पकड सरकारची ढिली झाली आहे असं जयंत पाटलांनी म्हटलंय। लवकर सरकार बरखास्त होईल, लवकर सरकार कोसळेल, बरखास्त होईल असं मी म्हणणार नाही।
कारण अस्वस्थता प्रचंड आहे आणि गेलेले जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यातही बरेच जण नाराज आहेत. त्यामुळं काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जेव्हा त्यांचं गणित बसायला लागेल त्यावेळी ते बरखास्त करतील आणि त्या दिवशी एकनाथ शिंदेंना लक्षात येईल की आपण किती मोठी चूक केली आहे. राज्याचं प्रशासन देखील आता यांचं ऐकायचं थांबलेलं आहे. प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की हे काय फार दिवसाचे आपले साथी नाही आहेत, हे कधीही जाऊ शकतात. त्यामुळं राज्याच्या प्रशासनावरची पकड देखील अगदी ढिली झालेली. काही लोक रात्रीचं स्वप्न बघतात, आम्हाला माहित होतं. पण जयंत पाटील साहेब दिवसाही स्वप्न बघत असतील तर ते दिवसा काम करतात की स्वप्न बघतात, एवढाच त्यांना आमचा प्रतिप्रश्न आहे. हिंदुत्वाचा मुद्दा असेल, आत्ता लेटेस्ट दसरा मेळावा नेमका शिवसेना घेणार का शिवसेनेचा शिंदे गट घेणार हा मुद्दा असेल, किंवा इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर खासदार अरविंद सावंत सातत्यानं बोलतायत. आत्ता ताजी घडामोड अशी आहे की खासदार अरविंद सावंत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्या सोबत आहेत. या सगळ्या विषयी उदय अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधतील. उदय, धन्यवाद सुवर्ण. आपल्यासोबत आता शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत. आपण थेट त्यांना विचारणार आहोत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या संदर्भात, त्याचबरोबर ग्रामपंचायती निवडणुकीचा जो निकाल हाती आलेला आतापर्यंत त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. आपल्यासोबत अरविंद सावंत जी आहेत. अरविंद सावंतजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. दसरा मेळाव्याचा प्रश्न जो आहे तो अजून सुटलेला दिसत नाहीये. MMRD मध्ये तुम्ही अर्ज केला, तिथे तुम्हाला परवानगी मिळाली नाही. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, मात्र त्यावरती अद्याप निर्णय झालेला नाहीये. मात्र महापालिकेकडनं त्याबद्दल कुठलाही प्रतिसाद जो आहे तो मिळताना देखील दिसत नाही. आपली काय यावर प्रतिक्रिया? पहिली गोष्ट अशी आहे की MMRDला जे परवानगी त्यांना मिळालेली आहे ती आमचा अर्ज उशिरा होता आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की पहिला अर्ज त्यांचा आहे आणि म्हणून त्यांना पहिली परवानगी देण्यात आलेली आहे. हाच निकष जर तुम्ही लावणार आहेत तोच निकष शिवसेनेच्या बाबतीत शिवतीर्थासाठी लागेल, छत्रपती शिवाजी महाराज मैदानासाठी लागेल आणि त्या मैदानावर शिवसेनेचा अर्ज सगळ्यात पहिला आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती नाही, आडवाआडवी करण्याची काही गरज नाही आहे. आता निवडणुका अजून दूर आहेत, तुम्हाला तुमचा मेळावा तिकडं घ्या, आमचा आहेच, परंपरागत आहे तो. आणि म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख त्याच मैदानात गरजले आहेत, बरसले आहेत, दिशा दिली, आंदोलन छेडलंय, जय पराजय दोन्ही साजरे केलेत आणि कधीही त्याला तो अखंडपणे मेळावा सुरू आहे. म्हणजे शिवसेनेची स्थापना झाल्यानंतरचा मेळावा सुद्धा शिवतीर्थावर झाला. आज शिवतीर्थावर शक्तीस्थळ आहे आमचं, स्मृतीस्थळ आहे आमचं वंदनीय शिवसेना प्रमुखांचं. आणि शिवसेना प्रमुखांच्या नंतर आदरणीय उद्धवजी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत आणि म्हणून ती परंपरागत आणि न्याय हक्काच्या दृष्टीनं ती जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, त्याला परवानगी मिळाली पाहिजे. अजूनही त्यांनी दिली नाही, वेळ भरपूर आहे, अजूनही काही मला घाई वाटत नाही अजूनही त्या बाबतीत. काही लोकांना फार उतावळे झालेत, आम्हाला विश्वास आहे की परवानगी मिळेलच, त्यामुळे ती द्यावी लागेल आणि ती मिळेल. आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो. राजकीय दबाव आहे त्यामुळे हा निर्णय होत नाही वेळेवर? सरळ आहे. आता तुम्ही हे बोललात, हा प्रश्न अतिशय समर्पक आहे की काय कारण नसताना हे सुरू आहे. राजकारण आहे सगळीकडे आणि इतक्या गलिच्छ पद्धतीचं राजकारण सुरू आहे की इतक्या हीन पातळीवर आजपर्यंत कोणी गेलं नाही तितक्या पातळ्या आता सगळ्यांनी गाठलेल्या आहेत. आणि म्हणून यांचा करता करविता कोण आहे ते तुम्हाला कळतंय. ते काय हे कोणी गेले ते नव्हेच, त्यांच्या बाप आणखी नाहीत ते, तर ते करते करवित आहेत, त्यांची स्क्रिप्ट आहे, ते वाचतात आणि त्या पद्धतीनं वागतायत. महापालिका आजवर 25-30 वर्ष शिवसेनेची सत्ता होती, तिथल्या आयुक्तांना सुद्धा निर्णय घेण्यासाठी साभावं लागतं. याच्यातनं तुम्ही समजून घेतलं पाहिजे की दबाव निश्चितपणे आहेच. वेदांत आणि फॉक्सकॉन संदर्भातला तो तिढा अजून सुटत नाहीये. राज्य सरकार म्हणते की राज्यात आपण तो पुन्हा आणू, मात्र तशी काही हालचाल दिसत नाहीये. गुजरातमध्ये हा प्रकल्प आहे, मात्र इतर जे प्रकल्प असतील वेदांत आणि फॉक्सकॉनचे ते मात्र राज्यामध्ये आणू असं म्हणत आहे. यावर आपली काय बुन से गई व हौसे नाही आती आणि हौसे पण येणार, हौद येणारच नाहीये, त्याच्यामुळे तेही येणार नाहीये. मुळात असं आहे की 26 जुलैला ह्यांचं स्वतःचं पत्र आहे ना नव्या मुख्यमंत्र्यांचं, त्यांनी सभागृहात पण सांगितलं होतं आम्ही वेदांत आणतो म्हणून. आणि आता MIDCची जी स्वतःची स्टेटमेंट आहे ना, म्हणजे हे सगळं असताना सुद्धा मागच्या सरकारवर दूषणं देण्यापेक्षा तुमचं फेल्युअर, तुम्ही अपयशी झालात हे जाहीरपणे मान्य करा. दुर्दैव महाराष्ट्राचं असं आहे की महाराष्ट्रावरचा हा अन्याय केंद्र सरकार करतंय आणि त्याच केंद्र सरकारचं राज्यातही सरकार होतं. आजही त्यांचंच आहे आत्ता.
मग हे सरकार सातत्यानं म्हणजे महाराष्ट्रातल्या किती गोष्टी पळवल्या, त्यातलं सगळ्यात दुःखदायक आहे ती इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, ज्याला आंतरराष्ट्रीय दर्जावर सुद्धा सगळ्यांनी सांगितलं की ते मुंबईत व्हायला पाहिजे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तुम्ही तिची प्रतिभा मलिन करण्याचं किंवा तिला डाऊनसाईज करण्याचा जो प्रयत्न करताय ना, तो ते असला की गुजरातचा विकास व्हावा कोण नको म्हणतं, पण आमच्या ताटातलं उचलून तिकडे कशाला नेता तुम्ही? तुम्ही तुमचं आणखीन ॲडिशनल करा ना, कोणी नको म्हणालो, पण इथनं उचला तिकडे ना, इथनं उचला तिकडे न्या. ते पालघरला मरीन पोलीस ट्रेनिंग सेंटर येणार होतं, ते घेऊन गेलात तुम्ही. JNPT आणि मुंबईच्या बंदराचा विकास तुम्ही थांबलेला आहे. अलंग आणि अदानीचं जोरदार सुरू आहे. हे सगळा महाराष्ट्राकडनं रोजगार सुद्धा जातो. बेरोजगारांचा प्रश्न इतका भयानक आहे. अशा स्थितीमध्ये तो रोजगार उपलब्ध होणाऱ्या गोष्टी म्हणजे माझ्याकडे लंबी चौडी यादी आता मीडियावर दाखवते ना, मोठी यादी आहे की खरं तर आदरणीय पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि त्यांच्या उद्योग खात्यानं अगदी करोना काळात सुद्धा ज्या ज्या गोष्टी केल्यात तारखेनिहाय माझ्याकडे आहेत आणि त्या इतक्या अभिमानास्पद आहेत महाराष्ट्राला की सारी संकट असताना सुद्धा महाराष्ट्रात रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी अनेक करार केले. आता त्यांनी बघा पुन्हा एक निर्णयाला स्थगिती दिली. 40,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे ती गुंतवणुकीला स्थगिती दिली. त्याचे काही एरिया जमिनी दिल्या होत्या कुठे, त्याला सगळ्याला स्थगिती दिली. कोणाचा त्याच्यावर परिणाम होणार आहे? महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांवर परिणाम होणार आहे. पडली कुठे खंत एकच आहे, कशी करून सत्ता काबीज करता येईल किंवा काय करता येईल, येऊ द्यायचं नाही कुठूनही निवडणुकीत. हे सगळं जे म्हणजे खरं तर सरकार असंविधानिक. आमचे प्रतिनिधी उदय जाधव संवाद साधतायत अरविंद सावंत यांच्याशी. हा सविस्तर संवाद आपण बघूया. आत्ता पुढच्या बातमीकडे वळतोय. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली तर कोर्टात जाणार अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. परवानगी देण्याबाबत वेळकाढूपणा केला तर पार्कातच दसरा मेळावा घेणार असंही शिवसेनेनं ठरवल्याचं समोर येत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाल्याचं स्पष्ट होत आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यासाठी मुंबईच्या दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे नेमकं कुणाला देणार हे प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर आलंय. आपण सध्या मुंबईच्या या शिवाजी पार्क मैदानात उभा आहोत. सध्या पाऊस पडतो आहे, त्यामुळे या संपूर्ण मैदानावर आपण पाहतोय पाणी साचलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या कोणत्या गटाला हे मैदान मिळणार यावरचा वाद अनुत्तरित असताना शिंदे गटानं मुंबईच्या बांद्रा परिसरातील BKCचं जे मैदान आहे ते दसरा मेळाव्यासाठी मागितलं होतं आणि त्यांना तशी परवानगी मिळालेली आहे. आता याच BKCच्या मैदानावर शिवसेनेच्या वतीनं कामगार सेना जी आहे उद्धव ठाकरे गटाची त्यांनी सुद्धा अर्ज केलेला होता. पण त्यांचा अर्ज जो आहे तो कदाचित नंतर आलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा जो नियम आहे की जो पहिल्यांदा येईल त्याला परवानगी मिळेल, या न्यायानुसार शिंदे गटाला तिथं परवानगी मिळालेली आहे. परंतु मग त्यातनं प्रश्न निर्माण असा होतो की मग शिवाजी पार्कचं काय होणार. परंतु शिवाजी मैदान आहे, जे शिवाजी पार्क मैदान आहे, या मैदानाची परवानगी अजूनही मुंबई महानगरपालिकेनं कोणत्याही गटाला दिलेली नाही. त्यामुळे चर्चा अशी आहे की हे मैदान या दोन्ही गटांपैकी कुणालाही दिलं जाणार नाही. त्यामुळे यावेळेचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर होणार नाही असं जवळजवळ स्पष्ट होताना दिसतंय. भलेही मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भामध्ये अजून कुठलीही आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी सुद्धा हे प्रकरण पुन्हा एकदा कोर्टात जाऊ नये. दसरा मेळावा कुणाचाही, तो ठाकरे गट असो किंवा शिंदे गट असो, यांचा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार नाही हे चित्र आता जवळपास स्पष्ट होताना दिसतंय. भाजपचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी या सगळ्याबाबत काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. न्यायालयात जाण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जरूर न्यायालयात जावं. ज्या पद्धतीच्या गेल्या काही महिन्यांमधली त्यांचे कार्यक्रम आणि कारवाई आहे ती प्रत्येक विधानसभेच्या विषयामध्ये, विधानसभेच्या बाहेरच्या विषयामध्ये न्यायालयात जायचं, या प्रकरणात न्यायालयात जायचं. तर त्यामुळे आता शिवसेनेने म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेने ग्राहक संरक्षण कक्ष त्यांचं बंद करून न्यायालय सहाय्यता कक्ष करावं, त्यातनं काहीतरी पदरात पडेल अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटासमोरचे, उद्धव ठाकरे समर्थकांसमोरचे काय पर्याय आहेत त्यावर नजर टाकणार आहोत. त्यांनी शिवाजी पार्क वगळता दुसऱ्या जागेसाठी अर्ज करावा,
पीकेसीची परवानगी नाकारल्यामुळे आता नव्या जागा शोधाव्यात. पालिका आयुक्तांना निर्णय घेण्यासाठी भाग पाडावं किंवा परवानगी नसल्यास कोर्टात धाव घ्यावी. दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरून सध्या राजकारण तापलेलं आहे. मेळाव्याकरता शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला कुणीच कधी विरोध करत नाही, तसंच एकनाथ शिंदेंनाही मेळावा घ्यायचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना मेळावा घ्यायचा अधिकार आहे, तेही घेऊ शकतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी पीकेसीचं ग्राउंड मागितलं, त्यांना सरकारने दिलं. त्यामुळे एकदा त्यांचा प्रश्न सुटल्यानंतर दुसऱ्यांना विरोध करायचं काही कारण नाही. त्यांनी केलं असेल असं मी म्हणत नाही, पण परवानगी देणं आवश्यक आहे. बातमी औरंगाबादमधून आहे. रामदास कदमांचे बॅनर पेटवण्यात आलेले आहेत. औरंगाबादमध्ये युवा सेनेनं हे बॅनर्स पेटवले गेलेत. रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे युवासेना आक्रमक झालेली आहे. कदमांच्या वक्तव्यामुळे युवासेना आक्रमक होत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स पेटवलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत काल रामदास कदम यांनी वक्तव्य केलेली होती, गरळ ओकलेली होती. त्यावर सगळ्या स्तरातून टीका होते आहे. भास्कर जाधवांनीही खूप मोठ्या प्रमाणात टीका केली होती. पडसाद आता औरंगाबादमध्ये बघायला मिळतात. युवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी बॅनर जाळलेला आहे. दापोलीत या सभेतून रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. शिवसेना नेते भास्कर जाधवांनी रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संपूर्ण मुंबईत जितकी शौचालय आहेत त्यातून जेवढी घाण निघते त्यापेक्षाही जास्त घाण रामदास कदमांनी कालच्या सभेत ओकली. शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी अशी घणाघाती टीका रामदास कदमांवर केली आहे. आमचे उद्धवजी सध्या राष्ट्रवादीची भांडी घासतायत आणि त्यांचा मुलगा टुनटुन 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 खोका 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 पुढे मारते. आता हा म्हणतोय बोका आणि नाव घेतोय खोका. तर तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करून बघ, मग बायको आल्यानंतर संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढून फायदा काय? लग्न तर करून बघ म्हणावा, मग समजा तुला संसार काय असतो ते. मग खोके काय असतील कळेल ना. जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. संपून टाकलं, सगळं संपून टाकलं. तर रामदास कदमांनी जी भाषा वापरली, मी एवढंच सांगेन की मुंबईमध्ये 1,30,00,000 जनता राहते आणि त्या जनतेकरता मुंबईमध्ये शौचालयाची व्यवस्था आहे. त्या सगळ्या शौचालयांची जेवढी घाण नाही तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली. रामदास कदमनी जी भाषा वापरली, आज हा विषय जसजसा महाराष्ट्रामध्ये जाईल तशी महाराष्ट्रातली जनता आणि विशेष करून महिला वर्ग ही रामदास कदमांची जोड्यानं पूजा करतील. राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून शिवसेना पक्षांतर्गत कलह सुरू आहे. बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची हा प्रश्न अनेकांना पडलाय. दोन्ही गटांकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात असताना आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही खरी शिवसेना कोणती आहे हे दाखवून देण्याकरता चढाओढ लागली आहे. गेली अनेक वर्षाची निदान 30-40 वर्ष मी बघतोय. शिवाजी पार्क बांधल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आज ती शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. आणि त्यामुळे दसरा मेळावा घ्यायची त्यांची परंपरा लक्षात ठेवून त्यांनी मागणी केली तर त्याच्यात काही गैर नाही. शिवसेना ने साथ छोड़ी है, इसके लिए ये दौरा आयोजित किया गया है। शिवसेना हमारे साथ है असली। अच्छा, असली शिवसेना तो हमारे साथ ही है। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर साधारण महिन्याभरानं राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे 9 आणि भाजपच्या 9 नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे गटात मोठी नाराजी दिसली. या मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वाचं विधान केलंय. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात माझं नाव होतं, मात्र काही नेत्यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यामुळे माझं नाव बाद केलं
असा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केला. दापोलीमध्ये एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. आता मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, काही काय आशीर्वाद देतात माहिती नाही, पण माझा नंबर कट झाला पहिल्या ह्याच्यात 9 मध्ये. माझा नंबर होता, पण काही मंडळी बोलले काय करायचं. आता थोडस मोठं पण केलं आम्ही, बोला हरकत नाही आहे. एक दोघं जण बोलले जर आम्हाला मंत्रिपद नाही मिळत तर आम्ही अडचण घेऊ, बोला हरकत नाही आहे. शिंदे साहेबांनी माझ्याकडे पाहिलं, आम्ही सांगितलं की ज्या वेळेला शिवाजी महाराज अडचणीत होते त्यावेळेला तानाजी मालुसरे धावत आले. तानाजी महाराजांनी सांगितलं की अभिवादन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं त्या भूमीतला मी मागला आहे. शिंदे साहेबांना सांगितलं, नंतरच्या ह्याच्यात मला दिलं तरी चालेल, पण तुम्हाला अडचण येता कामा नये, आणि म्हणून मी थांबलो. नंतर 9 मध्ये भरतशेठचा नंबर होता, पण हरकत नाही आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाची राळ उडतीये. अकोला जिल्ह्यातील ठाकरे समर्थक शिवसेना आमदार नितीश देशमुखांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय. पैसे घेऊन सत्तांतर घडवलं असून माझ्याकडचे पुरावे सिद्ध न झाल्यास मी आत्महत्या करेन असं आव्हानच आमदार नितीश देशमुखांनी दिलंय. तसंच बंडखोरी न केल्याने मला एसीबीकडून चौकशीची धमकी देण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा आमदार देशमुख सुद्धा त्यांच्यासोबत सुरतला गेले होते, मात्र मला फसवून नेल्याचा आरोप देशमुखांनी एकनाथ शिंदेंवर केला होता. हे जे बोलतात ना 50 खोके एकदम ओके, हे गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्र सरकार पाळण्यासाठी षडयंत्र गेल्या 1.5 वर्षापासून चालू आहे. हे षडयंत्र आताच नव्हतं, गेल्या 1.5 वर्षापासून हे षडयंत्र रचण्यात आलं होतं. कदाचित यांनी माझ्यावर पुन्हा जर चुकीच्या कारवाई केल्या साहेब, तर माझ्या जोडी सुद्धा ज्या क्लिप आहेत, ज्यांनी या महाराष्ट्राचं सत्तांतर घडवलं, ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खिंजीर खुपसला, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खिंजीर खुपसला, त्यांच्या सुद्धा क्लिपा माझ्याजवळ आहे. निष्ठेच्या ज्या गोष्टी आणतात, जे सांगतात की आम्हाला उद्धव साहेब भेटत नव्हते, बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला वाचवायची होती, बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे होते, जे महाराष्ट्रातले नेते सांगतात ना, त्यांची आवाजाची क्लिप जर मी बाहेर काढून दाखवली आणि महाराष्ट्रात पैशाने सत्तांतरण झालं हे जर सिद्ध करून दाखवलं नाही, तर या महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार. थेट जाऊया लंडनला. ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. जवळपास 70 वर्ष ब्रिटनची राणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. लंडनमध्ये अंत्यसंस्कारासाठी 10 लाख सर्वसामान्य नागरिक उपस्थित आहेत असा अंदाज वर्तवला जातोय. त्याचप्रमाणे जगभरातील 500 पेक्षा जास्त VVIP म्हणजे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती एकाच ठिकाणी उपस्थित असणार आहेत. यात अनेक देशांचे राजे आहेत, राण्या आहेत. लंडनमध्ये न भूतो न भविष्यती असा कडक बंदोबस्त सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे. अंत्ययात्रेच्या मार्गावर